काय लाजायचं काम आहे, आपण काय येणार देतो 4 महिने तिकडे वावरात एखाद्याला कमी काम केलं त्याला इकडे ये ना कांदे घेऊन जा. आता मामा वारले पण मी कांदे नेल नाही, तुम्ही तरी घेऊन जा. मी प्रवीण शिंदे, नगरसूल. यावर्षी लाल कांद्याचे मार्केट 500-600 रुपये विकल्यामुळं लालही कांद्यामध्ये शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही आणि मध्येच नैसर्गिक आपत्ती. आताही उन्हाळ कांद्याचं क्षेत्र यावर्षी घटल्यामुळं उत्पादन कमी निघालं. खर्च किमान एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च होतो आणि 500 ते 700 रुपये सध्या मार्केटला हा कांदा विकत आहे. त्यात अवकाळी पावसानं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि लालही कांद्यात 1 रुपया नाही मिळाला. आणि उन्हाळ्याची जर परिस्थिती तशीच राहिली तर शेतकऱ्यांना मोठ्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तर शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि किमान आधारभूत किंमत ही कांद्याला ठरवून दिली पाहिजे. आयाती निर्यातीचे धोरणं शासनाने व्यवस्थित आखले पाहिजे आणि शेतकऱ्याला किमान उत्पादन खर्चापेक्षा 1000 रुपये प्रति क्विंटल मिळेल असं काहीतरी धोरण शासनानं राबवलं पाहिजे. आता सध्या 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल कांदा विकत असल्यामुळे शेतकऱ्यांना यातून एकही रुपया मिळणार नाही. उत्पादन खर्च मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन किमान 1500 ते 2000 रुपये शासनानं अनुदान द्यावं अशी आमची शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी आहे. मी दीपक दत्तात्रय जगजाप, शेतकरी. सध्या उन्हाळा कांद्याचा ॲव्हरेज फार घटलेला आहे. 60-70 क्विंटल एकरी कांदा निघतोय. भाव चालू आहे 500-600. एकरी खर्च येतो 60,000-65,000. या भावात उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांनी कोणतं पीक करावं काही समजाना, कोणत्याच पिकाला भाव नाही. सरकारने याकडे लक्ष द्यावा. किमान 1500 ते 2000 रुपये उन्हाळा कांदा विकला तर शेतकऱ्याला थोडेफार पैसे शिल्लक राहतात. आमची सरकारकडे हीच मागणी आहे की 1500 ते 2000 रुपये उन्हाळा कांद्याला बाजारभाव द्यावा.